आज आलो आपण कोंडीमध्ये आणि पाणी तिकडे भरपूर कमी झालं आहे, तर मासे भरपूर आहेत ह्याच्यामध्ये. मासे भरपूर म्हणजे भरपूर आहेत. ह्यावर्षी कोण आले पण नाही मासे पकडायला, त्याच्यामुळे मासे भरपूर आहेत. तर आपल्याकडं थोडाफार जाळा आहे आणि जो आपण झोलणं आणलं आहे मासे पकडायला त्यानेच आपण मासे पकडणार आहोत. बघूया किती मिळत आहेत. तिकडं त्या साईडला समीर डिगे आला आहे आणि इकडं आवडी आहे. तर आपण 4 जण आलो आहे मासे पकडायला. तर पटापट सुरुवात करूया इकडं. त्याने तिकडे खेकडे पकडायची सुरुवात केली सध्या तरी. तर बघूया इकडे थोडासा जाळा लावू आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करू. बाकी तर चला बघूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडते व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नका ते दोन पकडण्यासाठी एकदा अरे बारी बारी दिघ्याने हाताने पकडला नाही एवढे मासे बघा. झोलणे विणण्याची गरजच नाही. जाळं आहे, जाळ्याला दगड बांधून घेऊ. आपल्याला मासे पकडायचे तर दगडी पाहिजे मेन, म्हणजे जाळा खाली बसेल आतमध्ये. हा जा तिकडं अजून वर. हा बस ठेव तिथंच. दे टोपाई पट घेऊ, या पिशवीत घेऊ. मोठा आहे हे बघा, मस्त साईज आहे. तुला खांदून भेटली काय? कालवण इथंच होईल. घे खालून घ्यायला गेलं असा पायात घेतला नाही चालेल. तू ह्या गाभा ह्या वरती आहे, अशी लावून ठेव फिट. एक तरी हे बघ, हे बघ मानली तुम्हाला अगे आवडी. ते बघ जात आहेत. नाही लुगडा बरोबर नाही धरलेला आहे. लुगडा बारा झालाय, समीरने बारा झाला. नाही खालनं पोकळच राहत असत उचल तर नाही कसा तरीच राहिलेला तो काय. हे राख याला काम. हा हा तो वर तसंच जाला लावलंस ना पाणी शांत ठेवा पाहिजे. जमिनीला टेकून. हा बघ हा बघ. फिरव ना मग. अरे घबीच्या इथं झाडा घे ना, आपण राबू ना. हो चालेल चल. हे घे ते खाली बघ. अडकतील. हवा बघ अगे याला काढ. हा बघ काय खाली. याला काढ. काढ तोंडवड. हा बघ एक. अगं मासा घे पुढं. अगं खाली बघ. पूर्ण टेक अरे पडला वर 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 घ्यायला. अरे 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 ते बघ तिकडे बघ. बापरे ते बघ आमचा उचलले घे. अरे हा मासं वाटतंय असं. गेलो बघितलं पाठी किती. एक साइड. हा बघ किती चांगला मासा आहे बघ. बेडू काय हा बघ. असं गेलं ना मोदी बिरी सगळा कुठं आपल्याला. अरे हा बघ इथे काढा ना. आणि तसा फैलवून ठेव मोठा पण. काढलास ना मोठा फैलवून ठेव. जाळा आहे ना आपलं, जाळा बरोबर नाही तर मासे भरपूर भेटले असते. पुढे कोपऱ्यात लागलं. हे बघ इकडे किती आहेत. हे बघ माझ्या हातात बघ किती लागतात. हे बघ 10-12 हो रे लागतात. हो रे भरपूर आहेत. तिकडं जायला जागा नाही ना. तर आपण हो हो वरती आला. वर बघतो रे. मासं पकडायला जाम जुगाड करायला लागते. आतमध्ये मासं होतं रे, गेलं वरती. इथं माझ्या हातात आले तिकडे पूर्ण. मला काढायचं या साईडला वर एक शिरला. काढायला गेलो ना तर 4 जातील असं. एक तरी मासा पकडला.
आणली तुम्हाला हा घ्या. हे सगळी तिकडे हा घे ना. असा राहाय पाहिजे असा. आली बघ. बुजबीत असतो तो त्याला. झालं की यार रे. भोसडीच्या 2-2, 3-3 मासे पकडतो मी. भोसडी ठरलं का तू एक पण नाही मासे पकडला. पाठी एक माणूस टाकायचा उडतील म्हणून. खालून जायचं जायला पाहिजे. हवेला बरोबर. थांब थांब येऊ दे थांब. इथं कोण पण पकडलं होतं. आलाय अजित रे. अरे जाम होतं बाबा, अर्ध्याशी जास्त गेलं. अरे लागला बघ. भरपूर निवडलं तरी पण. जब बघा मस्त पैकी काजू बी काढले सध्या. अरे काय ते? मस्त आहेत रे खायला जबरदस्त. करून वाटलं मस्त होतं. ते पण डोळं आपल्या पडले बघ. मस्त काजू. ठीक आहे ये बघा आजचे मासे एकट्याने पकडलेले डिग्याने. हे बघा एवढे मासे मिळाले आणि बऱ्या साईजचे आहेत. कारण जाला आपल्याला जाला जरा मोठा होता. माशांची साईज थोडी बरी मिळाली कारण दिग्याने पकडलेत बघा. असे लहान लहान मासे पण आहेत भरपूर. मोरे मासे आहेत, खवले मासे आहेत, हे हाताने पकडलेले आहेत. आणि जाल्याला थोडे आपल्याला मोठ्या साईजचे लागले बघा. अशा साईजचे लागले जाल्याला. दिग्याने एकट्यानेच पकडा मासे. जा डिग्या जाऊया इथून मस्तपैकी बनवूया घरी जाऊन. ते चिमणे काय करते. पोपट आहे ना सकाळपासून सुट्टेच असतात. दिवसभर मस्त फिरत असतात घरामध्ये आतमध्ये. आणि सकाळी त्यांना रोज आंघोळी लागते सकाळी उठल्यावरती 6-7:30 वाजेपर्यंत. मासे झालं बहुतेक साफ करून. आई पण आली इकडं मासे साफ करायला. हळद आहे गावामध्ये ना, गावामध्ये हळद आहे तिथं आले आता. आणि मासे पूर्ण साफ करून घेतले इकडं गावात हळद आहे. तिथं बेडा मारायचा तो काय नाही. आता शिऱ्या बिऱ्या आणलेल्या होत्या. तर इकडं माशांमध्ये कांदा मसाला घातले आणि इकडं मीठ. म्हणजे ही जी बनवायची पद्धत वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये तेल आणि सगळे मासे बघा असे मिक्स करून घेतले. तेल, कांदा आणि मसाला, हळद वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये. असे मस्त होतात. तर इकडं घेतलेल्या आंबोशी, आंब्याची आंबोशी ह्या वर्षीची आहे वाटतं. करून घेतलेलं आहे.
तर इकडे मासे मस्त तयार होत आहेत. जबरदस्त मस्त शिजलेत पण जबरदस्त. तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो मित्रांनो. भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.